विषय आहे आज्ञापालनाद्वारे आशीर्वादित होणं किंवा आज्ञापालनाद्वारे आशीर्वाद मिळवणं. अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय 1 आणि 2 वचन. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च कंसामध्ये आशीर्वाद परमेश्वर तुला सर्वांपेक्षा उच्च करेल. 2 वचन. तो आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्या पाठीशी किंवा तुझ्याकडे धावत येतील. या संदेशात जाताना मी आपल्याला आवाहन करेल, हा जो वाचलेला शास्त्र भाग आहे अनुवाद 28 1 आणि 2, या वचनापुढं आपण आपलं नाव ठेवावं, या वचनापुढं आपण आपलं कुटुंब ठेवावं, या वचनापुढं आपण आपली मंडळी ठेवावी, या वचनापुढं आपण स्वतःला ठेवावं. परमेश्वर म्हणत आहे की तू जर माझी वाणी ऐकशील, आणि परमेश्वर म्हणत आहे जर तू काळजीपूर्वक त्या पाळशील तर मी तुला आशीर्वाद देईल. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की जर मला आशीर्वाद पाहिजे, जर मला माझ्या जीवनामध्ये आशीर्वादाची सुरुवात पाहिजे, तर मला आज्ञापालनाने सुरुवात करावी लागणार आहे. आमचा जो देव आहे हा आशीर्वादाचा उत्पादक आहे. त्याच्या स्वभावाला सुरुवात किंवा त्याच्या स्वभावाचा सर्वात महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर आशीर्वाद देणं. ज्यावेळेस त्याने या सृष्टीची निर्मिती केली त्याने आशीर्वाद दिला. ज्यावेळेस त्याने मानव जातीची निर्मिती केली, उत्पत्ती 1 आणि वचन 28 मध्ये तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी त्याने मानव जातीला आशीर्वाद दिला. आणि इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर जो आहे याला आशीर्वाद द्यायला आवडते. आज आम्हाला जर आशीर्वाद पाहिजे तर आम्हाला आशीर्वादाची व्याख्या समजून घ्या. आम्ही जोपर्यंत आशीर्वादाची व्याख्या समजून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला आशीर्वाद कळणार नाहीत. आशीर्वाद जे आहेत परमेश्वराच्या नजरेने हे 3 गोष्टींना एकत्र आणतात. तुम्ही वैयक्तिक आशीर्वादी झाले पाहिजे, तुम्ही भौतिक आशीर्वादी झाले पाहिजे, आणि तुम्ही सार्वकालिक आत्मिक आशीर्वादी झाले पाहिजे. ज्यावेळेस या तिन्ही गोष्टी माझ्या जीवनात कार्यरत आहे, मी वैयक्तिक आशीर्वादित होत आहे, मी माझ्या कुटुंबात आशीर्वादित होत आहे, मी माझ्या कामधंद्यात आशीर्वादित होत आहे, मी आर्थिकरित्या आशीर्वादित होत आहे, मी शैक्षणिकरित्या आशीर्वादित होत आहे, आणि सेम टाइम मी आत्मिकरित्या पण आशीर्वादित होत आहे. याला म्हणतात आशीर्वादित होणं. काही लोकांना असं वाटेल की फक्त मटेरियल आशीर्वाद, आणि बरेच लोक मटेरियल आशीर्वादाच्या मागे आहेत आणि तो मिळाला की ते थांबून घेतात. देवाचे महान सेवक डॉक्टर सतीश कुमार, ज्यांचं हैदराबादमध्ये भारतातलं सगळ्यात मोठं चर्च आहे, मला देवाने संधी दिली काही महिन्यापूर्वी तिथं जायची आणि प्रार्थना करायची. माझ्याबरोबर चर्चमधले काही लोक होते. जवळजवळ 4 लाख लोक दर रविवारी चर्चला येतात. किती? 4 लाख लोक. आणि त्यांनी त्यांच्या संदेशामध्ये खूप सुंदर उदाहरण सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्या चर्चमध्ये एक अतिशय चांगला श्रीमंत परिवार यायचा आणि ते सगळ्यात पुढं बसायचे. त्यांच्याकडे घर होतं, गाडी होती, पैसा होता, सगळं काय होतं. एका चांगल्या घरातून आणि गोत्रातून ते आलेले होते. एक रविवार बुडवत नव्हते सगळ्यात पुढं, एक नाईट प्रेयर बुडवत नव्हते सगळ्यात पुढं, एक बुधवार बुडवत नव्हते सगळ्यात पुढं, एक चर्चमधली आत्मिक ॲक्टिव्हिटीज बुडवत नव्हते सगळ्यात पुढं. आणि तुम्हाला माहिती आहे कारण काय होतं? कारण त्यांच्या घरात एक तरुण मुलगी होती, तिला दुष्ट आत्मा लागलेला होता. इतके आवेश, इतके प्रार्थनेत, इतके वचनात, इतके उपवासात, सगळ्यात पुढं वर्षभर सगळ्यात पुढं. आणि वर्षभरानंतर सतीश कुमार म्हणतात की माझी तिथं नजर गेली जिथं ते बसायचे. मला ते दिसेना. 1 रविवार, 2 रविवार, 4 रविवार. तर मी थोडीशी आयडिया घेतली काय झालं, कुठे येते. तर जे आमच्या चर्चचे लीडर होते ते म्हणले आम्ही फॉलोअप घेतला, पण ते असं म्हणतात की आता आम्हाला चर्चची काय गरज, दुष्ट आत्मा निघून गेलाय. आम्ही त्याच्यासाठी आलो होतो की फक्त दुष्ट आत्मा निघून जावा. आता दुष्ट आत्मा निघून गेला. बऱ्याच लोकांची ही गंमत आहे, बऱ्याच मंडळींची ही गंमत आहे, बऱ्याच सेवकांची गंमत आहे. ठराविक गोष्टी ज्या मला आशीर्वाद वाटतात त्या शाप तर नाहीत ना. ज्या गोष्टी मला आशीर्वाद वाटतात त्या ट्रॅप तर नाही ना. ज्या गोष्टींना मी आशीर्वाद म्हणतो त्या सापळा तर नाही ना. आम्हाला देवाच्या नजरेतून आशीर्वाद समजून घ्यावा लागेल. काही लोकांना वाटतं माझ्याकडे घर आलं आता काय प्रार्थना करायची गरज, आता मला कॅन्सर बरा झाला आता काय नाईट प्रेयरला जायची गरज, आता माझे लेकरं व्यवस्थित आहे, माझं वय होत आलं आता काय देवाची गरज. प्रिय बहिणी, प्रिय भावा, लक्षात घ्या, मी वैयक्तिक आशीर्वादी झालो पाहिजे, मी भौतिक आशीर्वादी झालो पाहिजे. आणि मी वैयक्तिक आणि भौतिकरित्या आशीर्वादित होताना माझी आत्मिक आशीर्वाद हे सगळ्यात वर गेले पाहिजे. जर मी आत्मिक जीवनात आशीर्वादित नाही आणि मी पैशाने आशीर्वादित आहे, मी आरोग्याने आशीर्वादित आहे, मी नावागावाने आशीर्वादित आहे, मी आपल्याला नम्रपणे सांगतो काहीतरी फार मोठी चूक होते. आम्ही काहीतरी फार मोठ्या भ्रमामध्ये आहोत की आम्ही फक्त घेणाऱ्यांमधले झालोय, पण जे देवाला आशीर्वाद द्यायचे त्याच्यापासून आम्ही फार वंचित आहोत.
अनेक लोकांना असं वाटतं की सुरुवातीला देव खूप वर असला पाहिजे, सुरुवातीला खूप प्रार्थना झाल्या पाहिजे, मंडळीला पण नवीन नवीन वाटतं, खूप आवेश, नाईट प्रेयर सगळं. पण जसे जसे दिवस पुढे जातात, जसं जसं माझ्या प्रार्थना ऐकल्या जातात, जसं जसं मी सेटल होत जातो, माझे आशीर्वाद वाढतात, मला तेच आशीर्वाद वाढत आहे, माझी प्रार्थना बंद होते, माझं बायबल वाचन बंद होतं, माझं चर्चमधला ॲक्टिव्हपणा बंद होतो, माझे देवाचे नातेसंबंध खालच्या लेवलला जात आहे. आता मला आत्मा नाही चालवत, आता मला देव नाही चालवत, आता मला पैसा चालवतोय, आता मला नातेगोते चालवत आहे, आता मला घर चालवतंय, आता मला शरीर चालवतंय, आता मला जग चालवतंय. परंतु त्याला आशीर्वाद म्हणत नाही. आशीर्वादित होणं म्हणजे या खननातून त्या खननामध्ये जाणं, या खननातून त्या खननामध्ये जाणं, याला म्हणतात आशीर्वादित होणं. आणि यासाठी तुम्हाला आणि मला एकच मार्ग आहे. ओ, कचित पैशाने कमी पडताल, कचित सन्मानाने कमी पडताल, कचित मंडळीने कमी पडताल, सेवेने कमी पडताल. पण जर प्रिय बहिणी तुझ्या जीवनात आज्ञापालनवर आहे, प्रिय भावा जर तुझ्या जीवनात आज्ञापालनवर आहे, प्रिय मंडळी जर आपल्या जीवनात आज्ञापालनवर आहे, मला तुम्हाला सांगू द्या, मोठ्या जगातला अब्जाधीश बी तुमच्या समोर कवडी किमतीचा आहे. कारण तुम्ही देवाच्या मनातले, तुम्ही देवाच्या नजरेतले. कारण देव पैशाने तुलना करत नाही, देव घरादाराने तुलना करत नाही, देव समर्पणाने तुलना करतो, देव आज्ञापालनाने तुलना करतो. आज देवाला त्या लोकांना आशीर्वाद करायचंय किंवा ते लोक आशीर्वाद पाहिजेत जे त्याचा सन्मान करतील, जे त्याचा आदर करतील आणि जे त्याच्यावर प्रेम करतील. कोणीतरी म्हणा मला प्रभू पाहिजे, कोणीतरी परत एकदा म्हणा मला प्रभू पाहिजे. या तिन्ही भागात आशीर्वादित मी आहे का? या तिन्ही भागामध्ये माझं जीवन हे वरच्या स्तराला जात आहे का? याला आपल्याला चेक करावं लागेल. माझी प्रार्थना आहे आपल्या जे इथं आहेत आपल्यासाठी, जे मला टी व्ही चॅनल, यूट्यूब चॅनल आणि बाकी इतर चॅनल तुमच्यासाठी, प्रभू आपल्याला शारीरिकरित्या आशीर्वादित करो. तुम्ही आमीन म्हणताल ते आशीर्वाद तुमचे. मग आजार पाजार असतील हे प्रभू येशूच्या बसलेल्या फटक्याच्या रक्ताने तुम्हाला प्राप्त हो. प्रभू आम्हाला भौतिक आशीर्वादित करो. जर गरिबी आणि बाकीच्या गोष्टी असतील प्रभू येशूच्या नावात त्या निघून जाओ. प्रभू तुम्हाला त्याही रीत आशीर्वादित करो. आणि तुम्ही वैयक्तिक, कौटुंबिक आणि भौतिक आशीर्वाद झालेले असताना किंवा होत असताना तुम्ही येणारे जे आशीर्वाद आहे, जिथं गंज लागत नाही, जिथं कसर लागत नाही, जिथून कोणीच हिसकून घेऊ शकत नाही, त्या आशीर्वादास पण पात्र ठरो. कोणीतरी आमेन म्हणेल का? मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा नाश केला, त्याने सगळा नाश करून घेतला. माझी प्रार्थना या उपवास प्रार्थना सीझनमध्ये, जसं आपण इतक्या सगळ्या महिन्यांपासून, इतक्या वर्षांपासून उपवास प्रार्थना करत आहोत, कोणी 1 दिवस, कोणी 2 दिवस, कोणी 10 दिवस, कोणी 50 दिवस, हो, वैयक्तिक प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना, बायबल वाचन, या सगळ्यांमधून प्रभू आम्हाला त्याची आज्ञा पाळणारी मंडळी बनव. प्रभू आम्हाला त्याच्या मनातली मंडळी बनव. मी परत सांगेल, जोपर्यंत आज्ञा पालन नाही तोपर्यंत मी ख्रिस्ती नाही. नावाचे ठरू शकता, पिढ्यांचे, वर्षांचे, पण देवाच्या नजरेतले नाही. रविवारचे ठरू शकता, सणावारीचे ठरू शकता, देवाच्या नजरेतले नाही. देवाच्या नजरेतून जर त्याचा मुलगा आणि मुलगी याचे ठरवण्याचं काय थर्मामीटर असेल किंवा याचं काही जर तराजू असेल तर तो आहे आज्ञापालन. ख्रिस्ती जीवनाची सुरुवातच आज्ञापालनाने होते. हो, मनुष्य जातीच्या जीवनाची सुरुवातच आज्ञापालनाने होते. अजून एक वचनाकडे मी घेऊन जाईल. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? प्रभूचा आत्मा इथं आहे आणि प्रभूचा आत्मा आपल्या सगळ्याशी बोलत आहे. मी प्रभूच्या नावाला मनापासून धन्यवाद देतो. मत्तई कृष्णवर्तमान 7 अध्याय त्याचं 21 पासून पुढे. मला प्रभूजी प्रभूजी. माझी प्रार्थना आहे आपण हे वाचत असताना आपण स्वतःला समोर ठेवूया. आपल्या ज्या कोणाकडे बायबल आहे उघडा त्याला आणि तिथं आजची तारीख टाका, स्वतःचं नाव ठेवा, बाकीच्याकडे पाहूच नका. आता इकडे तिकडे पाहायची वेळ नाही, आपण स्वतःला पाहूया. वाचा पाळकी बाई. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात म्हणजे येणाऱ्या आनंदकालिक जीवनात होईल असं नाही. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे जगतो त्याचा होईल. पुढे हळू जायचं. तुम्हाला लक्षपूर्वक आहे का? अनुवाद 28 आणि वचन 1 आणि 2 ने आपण सुरुवात केली. पित्याची इच्छा काय? त्याची वाणी मी लक्षपूर्वक ऐकावी. पित्याची इच्छा काय? त्याच्या आज्ञा मी काळजीपूर्वक पाळाव्या. पित्याची इच्छा काय? मी मनमानी करू नये. पित्याची इच्छा काय? मी शरीराच्या इच्छेने जगू नये, मी जगाच्या इच्छेने जगू नये. हो, मी त्याच्या इच्छेने जगावं आणि त्याच्या इच्छेने जो चालतो म्हणजे त्याच्या वचनात, त्याच्या आज्ञेत, त्याच्या आत्म्यात, ते स्वर्गात जातील. प्रभूजी प्रभूजी म्हणणारे खूप आहे. जगात सगळ्यात मोठा धर्म म्हणून ख्रिस्ती धर्माला पाहिलं जातं. पायलीच्या 50 मोठ्या मोठ्या मंडळ्या, मोठे मोठे नावं, 1000 वर्ष 2000 वर्षाच्या मंडळ्या, मोठी मोठी लेगसी, मोठा मोठा इतिहास, पण आज्ञा पालन कुठे?
देवाचं भय कुठे आहे? देवाची उपस्थिती कुठे आहे? देवासाठी आदर कुठे? हो, देवासाठी जर आदर नाहीये, देवासाठी जर भय नाहीये, त्याची आज्ञा काळजीपूर्वक पाळली जात नाहीये, त्याची वाणी जर लक्षपूर्वक ऐकली जात नाहीये, तर मी फक्त प्रभू प्रभू म्हणणारी किंवा म्हणणारा ठरेल, पण प्रभू मला कळलाच नाही. या ठिकाणी गंभीर इशारा आहे त्या लोकांना जे प्रभूला फार लाईटली घेतात. या ठिकाणी फार गंभीर इशारा आहे त्या लोकांना जे प्रभूला फक्त नावाला प्रभू प्रभू म्हणत आहेत. खाली जर तुम्ही वाचलं तर प्रभू आम्ही संदेश दिला, याच्यामध्ये सेवक आलेत, याच्यामध्ये मंडळीतले वडील आलेत, याच्यामध्ये तरुण आलेत ज्यांच्याकडे खूप बायबल नॉलेज आहे, जे वचन सांगतात, वचन बोलतात, वचन ऐकतात, हे सगळे आले. अजून एक वाक्य तिथं वाचता का? आम्ही भूतं काढले. वाचा. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू 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 आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. काय गीत गात होतो आपण? मैं हूँ यहाँ प्रभू. खुर्ची मला सुटाना, मैं हूँ यहाँ प्रभू. गुडघ्यावर मला जाईना, मैं हूँ यहाँ प्रभू. चर्चला वेळेवर येईना, मैं हूँ प्रभू. त्याच्या आज्ञा पाळवाना, मैं हूँ प्रभू. उपवास धरवाना, बायबल वाचवाना, ते व्यसन सुटाना. हो, त्या देवाला नावाने गोष्टी किती दिवस झाला तेव्हा बोलत आहे, त्याच्याशीच कॉम्प्रोमाइज आहे, त्याच्याशीच हात मिळवणी. माझं बदलच नाहीये. मी कुठं म्हणेल मैं हूँ प्रभू? प्रभू प्रभू म्हणतोय, पण प्रभू तुला कळला नाही. प्रभू प्रभू म्हणते, पण प्रभू तुला कळलेला नाही. कोणीतरी आमेन म्हणते मला वाटतंय. हे प्रभू प्रभू म्हणणारेच गप राहतील, प्रभूला ओळखणारे कधीच गप राहणार नाही. प्रभूवर प्रेम करणारे कधीच मागे राहणार नाही. प्रभूला जाणणारे कधीच त्याच्या आज्ञेचा भंग करणार नाही. ओ, प्रभूला ज्यांनी जवळ ओळखलं ते सगळ्यात वर त्याला ठेवतील. कोणीतरी म्हणा माझा प्रभू वर गेला पाहिजे, माझा प्रभू वर झाला पाहिजे. बोला बोला बोला. प्रभू वर झाला. हे मला प्रभू प्रभू म्हणतात. अजून एक वचन वाचूया आपण. हा, भूते घालवली, तुझ्या नावाने भूतं घालवली, व तुझ्या नावाने पुष्कळ पुष्कळ केली, महाकृत्य केली. माझा आजार बरा झालाय, माझे स्थळ जुळले, मला चांगला नवरा भेटलाय, लग्न झालंय, घरं मिळाले, गाड्या मिळाल्या, ऑफर मिळाली, नोकरी मिळाली, सगळे चंगळे. हे आशीर्वाद नाही, हे अर्धवट आशीर्वाद आहेत. जर माझ्या जीवनात प्रभू पाहिलाय तर याला किंमत नाही. ते सगळं मला नरकात घेऊन जाईल. ते लग्न मला नरकात घेऊन जाईल. ओ, तो जोडीदार मला नरकात घेऊन जाईल, तो पैसा मला नरकात घेऊन जाईल, ती नोकरी मला नरकात घेऊन जाईल, तो व्यवसाय मला नरकात घेऊन जाईल, ते व्यसन मला नरकात घेऊन जाईल, ते पाप मला नरकात घेऊन जाईल. प्रभू प्रभू म्हणणारे नको आहेत. आज कित्येक चर्च मैं हूँ यहाँ प्रभू. प्रभूला आहे का आदर? आहे का प्रभूला जागा? माझ्या वैयक्तिक जीवनात प्रभू आहे का? हो आहे ना. मुखात असेल, कृतीमध्ये आहे का? विचारात असेल, आज्ञेमध्ये आहे का? बोलण्यात असेल, दाखवण्यात आहे का? आज प्रभूला प्रभू प्रभू म्हणणारे नको आहेत. प्रभूला प्रभू दाखवणारे पाहिजेत. प्रभू सारखे जगणारे पाहिजेत. प्रभू प्रकट करणारे पाहिजेत. त्याच्यासारखे चालणारे पाहिजे, त्याच्यासारखे दिसणारे पाहिजे. आज हे नाही आहेत. आज हे नाही आहेत. कानाला खुश करणारे सापडतील, मंडळींना खुश करणारे सापडतील, लोकांना खुश करणारे सापडतील. फार बोटावर मोजणारे प्रभूला खुश करणारे सापडतील. आणि माझी प्रार्थना आहे, मी असो का तुम्ही असो, आपण त्या बोटावर मोजणाऱ्यामधले सापडो. आम्ही सेम न राहो, आम्ही जिथं आहे तिथे न राहो. आमची आत्मिक उन्नती हो, आमची आत्मिक प्रगती हो. आम्ही त्याच्या कृपेत वाढत जाऊ, आम्ही त्याच्या दयेत वाढत जाऊ. आम्ही पुष्कळ चिन्ह चमत्कार पाहिलेत, केलेत, ऐकले, पण आजही प्रभू नावालाच प्रभू आहे. आजही व्यसन तिथल्या तिथंच, आजही झोपेचा कब्जा जसा आहे तसा, आजही जुना स्वभाव जिथे आहे तिथंच, आजही शरीराचे गुलाम, आजही सैतानाचे गुलाम. देव वारंवार बोलत आहे तरी काहीच बदल नाही. हे प्रभू प्रभू म्हणणार आहेत. याच्यापेक्षा चांगला संदेश पवित्र आत्मा या मंडळीला देऊ शकत नाही. याच्यापेक्षा चांगला संदेश जे ऑनलाईन ऐकते प्रभू या ऑनलाईन ऐकणाऱ्याला देऊ शकत नाही. याच्यापेक्षा त्याच्या मनातला संदेश हो दुसरा कोणताच नसेल. प्रभूजी म्हणायचंय, चमत्कार घ्यायचेत, आशीर्वाद घ्यायचेत, भरपूर लुटायचंय प्रभूला. पण प्रभूसारखं जगायची वेळ आली का पळून जायचं. प्रभूचं ऐकायची वेळ आली का प्रभू मी नाही. प्रभूसाठी काहीतरी करायची वेळ आली का शेजारचा तो गंमत पाहिजे. हे प्रभू प्रभू म्हणणार आहेत. जसं मी प्रभू या शब्दाकडे येतो, प्रभू म्हणणारे नको आहेत, प्रभूला स्वीकारणारे पाहिजेत. प्रभू म्हणणारे नको आहेत, प्रभूला हृदय देणारे, जीवन देणारे पाहिजेत. प्रभूवर प्रेम करणारे पाहिजेत. जीसस हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हे तर जग पण म्हणतंय मुलाला. त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे, पण ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये आगापे प्रेम आहे. त्या प्रेमाची जर तुला एकदा पारख झाली ना, सेम राहू शकत नाही.
शरीर कचरा, जग कचरा, सगळा कचरा. कारण प्रिय देवाच्या मुला किंवा मुली आम्ही त्या प्रेमात पडलोय. प्रभू प्रभू म्हणणार बोलणारे खूप आहेत, प्रभूला जाणणाऱ्यांची गरज आहे. यासाठी एक शब्द आलाय, दास किंवा सेवक. तुमच्या आणि माझ्यासाठी मेंबर हा शब्द नाहीये. तुमच्या बायबलमध्ये कुठे असेल तर मला दाखवा. माझ्या बायबलमध्ये तर कुठे मेंबर शब्द नाहीये. रविवारचे ख्रिस्ती हा शब्द पण माझ्या बायबलमध्ये कुठे नाही. तुमच्या असेल तर मला जरूर दाखवा. आणि आपल्या हिशोबाने जे जीवन आपण जगतो तसे काही वचन असेल तर मला दाखवा. पण माझ्या बायबलमध्ये एवढंच आहे, तुला काळजीपूर्वक ऐकायचंय आणि सगळं ऐकायचंय आणि सगळं पाळायचंय. माझ्या बायबलमध्ये की मला प्रभू प्रभू म्हणणारे नकोय, चिन्ह चमत्कारवाले नकोय, माझ्या इच्छेने चालणारे पाहिजेत. आणि याच्यासाठी जो शब्द आलाय दास, याच्यासाठी जो शब्द आलाय शिष्य, याच्यासाठी जो शब्द आलाय गुलाम. स्तोत्र 123 आणि त्याचं वचन 2 काढा कोणीतरी. दासाचे डोळे धन्याकडे जसे लागलेत, दासीचे डोळे धनिनीच्या हाताकडे जसे लागले. शब्दो काही का अंडरलाईन करा, लिहून घ्या. जे ऑनलाईन ऑफलाईन पाहते याला नोटबुकमध्ये घ्या, हृदयात उतरा. शैतान याला चोरेल, शैतान याला फक्त बाहेर जा, गायब. आणि म्हणून प्रार्थना करताना हा संदेश ऐका, बस असताना प्रेयर करा की प्रभू माझ्याशी बोल, हे माझ्यासाठी आणि मला पुढची लेवल पाहिजे. वाचा. पहा जसे दासाचे डोळे आपल्या धन्याकडे लागले, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले. आम्हाला रविवारच होईना, आम्हाला 5 मिनिटाची प्रार्थना होईना, आम्हाला 5 मिनिटं बायबल वाचणं होईना, आम्हाला एक उपवास धरणं होईना, आम्हाला एक आज्ञा पाळणं होईना, आम्हाला एक आत्मा जिंकता येईना. किती वर्ष सेलिब्रेट करणार आहे आपण, आम्हाला एक फळ देता येईना, आम्हाला एक निर्णयावर चालता येईना. आम्ही प्रभू प्रभू म्हणणाऱ्यातले तर नाही झालो ना. आम्ही स्वतःलाच म्हणत नाही ना मी ख्रिस्ती आहे. आम्ही स्वतः तर म्हणत नाही प्रभू खुश आहे, प्रभू रडतोय, कुठं खुश आहे. आम्ही स्वतःचीच मनधरणी करत नाही. सब कुछ ठीक चढ़ा है, अंदर से सब कुछ सड़ गया है, अंदर से सब कुछ खराब हो गया है. प्रभु वहां पे है ही नहीं. हम बोल रहे सब ठीक चल रहा है. कहाँ ठीक चल रहा है? प्रभु के चरणों में जाकर तो देखो, प्रार्थना कर तो देखो, घुटनों पर आकर देखो, आपको पता चलेगा कितने पानी में हो और कितना जमीन पर हो. फक्त अन्य भाषा बोलणं म्हणजे ख्रिस्ती जीवन नाही ना. फक्त प्रभोजन घेणं म्हणजे ख्रिस्ती जीवन नाही ना. फक्त बायबल वाचणं म्हणजे ख्रिस्ती जीवन नाही ना. फक्त रविवारी येऊन बसणं, ऐकणं आणि जाऊन जसं आहे तसं जगणं हे पण ख्रिस्ती जीवन नाही ना. प्रभू प्रभू म्हणणारे खूप आहेत, पण त्याला प्रभू प्रभू म्हणणार नकोय. त्याला दास पाहिजेत, त्याला दासी पाहिजेत. पाप करणारे नकोय, पाप सोडणारे पाहिजेत. पश्चाताप करणारे नकोय, पश्चातापाला योग्य फळ देणारे पाहिजे. इथे यायचं, रडायचं, ओह त्याच्या उपज जायचं, रडायचं, बाहेर गेल्यावर जैसे वैसे. इथं देवाची उपस्थिती, बाहेर गेल्यावर शरीराची उपस्थिती, जगाची उपस्थिती, व्यसनाची उपस्थिती. आणि हे मी जे बोलतो हे प्रत्येकाबद्दल आहे. मी अनुभवलंय हे, आपल्या प्रत्येकाचे अनुभव असतील. मग काय करायचं? देवाचा आदर वाढवावा लागेल. कसं करायचं? देवाला जाणून घ्यावं लागेल. बाप्तिस्माचे ख्रिस्ती नकोय, प्रभोजनापुरते ख्रिस्ती नकोय, ऐकणारे ख्रिस्ती नकोय. ते पाळणारे पाहिजे, ते स्वीकारणारे पाहिजे आणि त्यावर चालणारे पाहिजे. आज देव प्रत्येकाकडे भिंग लावून पाहते, ओळंबा लावून पाहते, दिवा लावून पाहते की ही आज तरी माझा आदर करेल. प्रभू प्रभू म्हणणाऱ्यांचा ढीग लागलाय. प्रभू प्रभू म्हणणारे पायलीचे 50 हजारो करोड सापडतील. का प्रत्येकाचा उपयोग होत नाहीये? का प्रत्येकावर देव प्रसन्न नाहीये? का प्रत्येक जण देवाच्या नजरेत भरत नाहीये? तेच देवाच्या नजरेत भरतात, तेच देवाच्या पुढे येतात, तेच देवाच्या आवडीचे, जे त्याचा आदर करतात, जे त्याला प्रथम स्थान देतात, जे त्याच्यावर प्रेम करतात, जे त्याला सर्वांगी प्रभू म्हणून स्वीकारतात. प्रभू प्रभू म्हणणारे आपल्यातही कित्येक असतील, मी पण त्यातूनच आलोय. पण आता प्रभू प्रभू म्हणणारा नाही, प्रभू म्हणून जगणारा. माझं बोलणं त्याच्यासारखं, माझं जगणं त्याच्यासारखं, माझे विचार त्याच्यासारखे, माझा स्वभाव त्याच्यासारखा, माझं सर्वस्व त्याच्यासारखं. कोणीतरी आमेन म्हटलं का? या पात्राची प्रभूला गरज आहे, या मेंढराची प्रभूला गरज आहे. मी म्हटलं मेंढराची गरज आहे, शेरडांची नाही. मी म्हटलं मेंढरं पाहिजेत, प्रभूजी म्हणणारे नको, प्रभूचा आदर करणारे पाहिजे. आणि मी पुढं आपण जाऊया. जे प्रभू प्रभू म्हणणारे त्यांचं एक चिन्ह आहे, ते ढकलाढकली करतात, बाद में. पण जे प्रभू प्रभू जागणारे ते तुरंत क्विक,
ते वेळ नाही लावत. लगेच ती गोष्ट घेतात, धरतात आणि म्हणतात लूका वर्तमान 9:23 प्रभू मी वधस्तंभावर खेळतो. हा स्वभाव वधस्तंभावर, हा व्यभिचार वधस्तंभावर, ही झोप वधस्तंभावर, हा पैसा वधस्तंभावर. लूका 9:23, मत्ती 16:24. प्रभूने म्हटलं जर माझा शिष्य बनायचंय, जर माझा दास बनायचंय, जर माझं मेंढरू बनायचंय, जर माझं लेकरू बनायचंय, तुझ्या मर्जीने नाही चालणार. वाचा. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, कोणाला म्हणाला? रविवारच्या चर्चच्या मेंबर लोकांना नाही. जे रविवार पुरते हे त्यांच्यासाठी तर लांबपर्यंत नाही. हे प्रभू प्रभू म्हणणारे, ज्यांना प्रार्थना नको हे प्रभू प्रभू म्हणणारे, ज्यांना नाईट प्रेयर नको हे प्रभू प्रभू म्हणणारे, ज्यांना पाप सोडायचं नाही, तुम्ही पण उत्तर देऊ शकता, हे प्रभू प्रभू म्हणणारे, ज्यांना शरीराचा कब्जाला सोडायचं नाही, जैसे ते वैसे, हे प्रभू प्रभू म्हणणारे. पण जे शिष्य आहेत, कोणी म्हणेल का मी शिष्य आहे? बोलायला काही म्हणताल ना, देवाने दिलंय त्याच्यावर टॅक्स पण नाहीये, कृतीमध्ये आणावं लागेल. शिष्याला किंमत मोजावी लागते. कोणीतरी म्हणा शिष्याला किंमत मोजावी लागते. शिष्याला किंमत मोजावी लागते. शिष्यांना किंमत मोजावी लागते. शरीराचा मी गुलाम, मोबाईलची मी गुलाम, पैशाचा मी गुलाम, गुपित पापांची मी गुलाम किंवा गुलाम. मी कोणता शिष्य, मी कोणतं लेकरू, आणि मी कोणता दास, आणि मी कोणती दासी. मै हू यहा गायला गाऊ शकतो, कृतीमध्ये कुठे? तुम्हाला दुःख, मला आनंद. तुमच्या डोळ्यात अश्रू, माझ्या हृदयात अश्रू. तुम्हाला जिथं दुःख होतंय तेच खरं पवित्र आत्म्याचं कार्य आहे. हे संत पौल म्हणतात करंजकराच्या मंडळीबद्दल. जर दुःख वचनाने होत नसेल, सुधारणा होत नसेल, करेक्शन होत नसेल, माझी उन्नती होत नसेल, फक्त टाइमपास संदेश आहे, फक्त टाइमपासचं चर्च आहे, का तिथे एक फार मोठं चर्च आहे, पण जर तिथंच आहे तर गडबड आहे. फार जुने चर्च आहे, पण जर दासपणा नाही, त्या ठिकाणी लेकरुत्व नाही, त्या ठिकाणी मेंढरू नाहीये, तर नावाला ख्रिस्ती जीवन आहे. याच्यासाठी जो ग्रीक शब्द आला तो आला डुलॉस. डुलॉसचा अर्थ होतो गुलाम. तुम्ही बायबल मधलं कोणाचंही जीवन घ्या, यांना हे कळलं प्रभू मागे चालायचंय म्हणजे स्वतःला मारायचंय. ख्रिस्तात जगणं म्हणजेच ख्रिस्तात मरणं. आमचं जीवन कसं झालं माहिती का? नाताळीची मजा, कपड्यांची मजा, बिर्याणीची मजा, बाकीच्या पण मजा आहेत. आम्हाला मजेचं वाटतंय ख्रिस्ती जीवन. येशू ख्रिस्त म्हणतो आशांचं माझ्या मागे काम नाही. ज्याला माझ्या मागे यायचंय त्याने वधस्तंभाला चुंबायचंय. ज्याला माझ्या मागे यायचंय त्याने स्वतःला वधस्तंभावर खेळायचंय. कोणी आमीन म्हणेल का? हे कसं काय आमीन येईल? मजेचं ख्रिस्ती जीवनात आमीन कुठून येईल? शरीराच्या खुशीमध्ये आमीन कुठून येईल? लिसन, मी आत्म्यात बोलत आहे. सैतान इतका फास्ट आहे. आता मी हे बोलत असताना लिसन दिस, आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पवित्र आत्म्याचा आवाज बोलत असताना सैतान हे चोरून घेते. आम्ही एवढे ढिल्ले, जाऊ दे काय होतंय, तुम्हाला माहिती नाही काय होतंय. हे प्रभू प्रभू म्हणणारे आहेत. ज्याला प्रभू कळाला तो सैतानाच्या मनगुटीवर बसून पायाखाली तोडून त्याला म्हणाले निक सैतान, हे आशीर्वाद माझे आहेत, हे नाईट प्रेयर माझी आहे, हे बायबल माझं आहे, हे पवित्रकरण माझं आहे, हे आज्ञापालन माझं आहे, हे ही मंडळी माझी आहे, हा देश माझा आहे. हा शैतान क्विक आहे आमच्यापेक्षा. चेक करा, माझ्यापेक्षा शैतान तर क्विक नाही झाला ना. एवढं कठीण तर माझं हृदय नाही झालं ना. एवढं जास्त ढिल्लापणा तर माझ्यात नाही आला ना. डुलॉस, गुलाम व्हावं लागेल, पूर्ण देऊन टाकावं लागेल. गुलामाचं स्वतःचं काहीच नसतं. कारण मला हे जाहीर करू द्या मंडळीला, तुम्हाला आणि मला, देवाने आपल्या प्रतिरूपाचं बनवलं. आणि दुसऱ्यांदा, कोणीतरी म्हणा दुसऱ्यांदा, त्याच्या एकुलत्या एका पुत्राची गय न करता, त्याला पाप ठाऊक नव्हतं, त्याला पाप केलं आणि तुला आणि मला विकत घेतलं. माझी शिक्षा, तुमची शिक्षा त्याच्यावर गेली. आता आम्ही फुकटे नाहीये, आता आम्ही नामधारी नाहीये, आता आम्ही टाइमपास करणारे, आम्ही मोलाने विकत घेतले गेलेलो आहोत. आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे, आमच्यासाठी किंमत मोजलेली. हाऊ आय कॅन डिअर, मी कशी हिंमत करू शकतो परत त्या घाणीमध्ये जाण्याची? मी कशी हिंमत करू शकतो नामधारी जीवन जगण्याची? देव एक मेंढराला शोधत आहे, एक शिष्याला शोधत आहे, एक दासाला शोधत आहे, जो त्याला प्रभू म्हणून सन्मान देईल. प्रभू प्रभू म्हणताय, वाचा लूक 6:46. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण ज्या आज्ञा मी देते, जे मी सांगत आहे ते मात्र तुम्ही. परत एकदा वाचा, सगळेजण वाचायचं का? किती छान वचन आहे. याच्यापेक्षा भारी वचन सापडणार नाही. आशीर्वाद पाहिजेत, आज्ञा पालनाने सुरुवात करावी लागेल. आनंदकालिक जीवन पाहिजे, आज्ञा पालनाकडे यावं लागेल.
अभिषेक पाहिजे, आज्ञापालन. पवित्र आत्म्याची उपस्थिती पाहिजे, आज्ञापालन. देवाला खुश करायचं, किंमत मोजावी लागेल. कोणीतरी म्हणा किंमत मोजावी लागेल. मला खुर्ची सुटाना, मी काय किंमत मोजणार? मला वेळ सुटाना, मी काय किंमत मोजणार? ओ मला मोबाईल सुटाना, मी काय किंमत मोजणार? मला पाप सुटाना, मला मित्र सुटाना, मला जग सुटाना, ओ मला शैतान सुटाना, मी कधी किंमत मोजणार? देव आज त्याला शोधत आहे, तिला शोधत आहे, ज्याच्यावर त्याने फार उपकार केलेले आहेत, ज्याला त्याने नरकातून, अधोलोकातून, त्या तळाशी तिथं गेलाच ओढून काढलेला आहे. परत पाप करण्यासाठी नाही, परत शांत राहण्यासाठी नाही. तुझी पावली सापडली, आता आनंद कर, गल्ली गोळा करणे लोकांना सांग. तुझा मेंढरू सापडला, आता गल्ली गोळा करणे लोकांना सांग. तुझा उदया माग आला, आता गल्ली गोळा करणे लोकांना सांग. याची गरज आहे. ओ प्रभू पुन्हा एकदा आमच्यावर दया कर. प्रभू पुन्हा एकदा आमची भेट घे. प्रभू पुन्हा एकदा आमचे कान खोल. प्रभू पुन्हा एकदा आमचं हृदय तोड आणि तो आवेश, तो अभिषेक, ते प्रेम, तो उत्साह, ती कृपा मला परत दे. मला तुमचं माहिती नाही, मी म्हणते मला परत दे. प्रभू प्रभू म्हणताय, मैं हूं यहां म्हणताय, आराधना करू म्हणताय, तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, लेकिन कणभर पण माझ्यासाठी जगत नाही, कणभर पण माझ्या आज्ञा पाळत नाही, कणभर पण माझा आदर नाही, माझा सन्मान नाही. देव आज्ञा पाळणारं मेंढरू शोधत आहे. लिसन लिसन लिसन. देवाच्या आत्म्याने मला एक रहस्य दिला. हे संदेशात नाही, पण हे रहस्य मला इथं लागू करायचंय. ख्रिस्तामध्ये आमची आयडेंटिटी काय, कोणी सांगेल का? आपण कोण आहोत ख्रिस्तामध्ये? म्हणा मी मेंढरू आहे. हे नंतर 10-20 इकडे आपण नंतर जाऊ. कोण आहोत? मेंढरू जे आहे ना, मेंढराला स्वतःचा मार्गच नाही. कोणी आम्ही नाही म्हटलं? काही कळतंय का? मेंढरू जे आहे ना, मेंढराला स्वतःचा लीडरच नाही, त्याची लिडरशिप नाही आहे. मेंढरू जे आहे ना, याला स्वतःचं घरच नाही. मेंढरू जे आहे याला स्वतःचं काहीच नाही. याचं सगळं काही मेंढपाळ आहे. याचा मार्ग मेंढपाळ, याचं अन्न मेंढपाळ, याचं घर मेंढपाळ. आणि प्रभू येशू म्हणतो, माझे मेंढर माझी वाणी ऐकतात. ते प्रभू प्रभू म्हणून पळत नाहीत, प्रभू प्रभू म्हणून जगत नाहीत, ते माझं ऐकतात. ते ओळखतात चोर कोण आहे, ते ओळखतात शैतान कोण आहे, ते ओळखतात योग्य कोण आहे, ते ओळखतात अयोग्य कोण आहे. कोणीतरी म्हणेल का मी मेंढरू आहे, फक्त बोलायला मेंढरू नको आहे. हे देवा, मला तुझ्या मागे चालणारं मेंढरू कर, मला तुझ्या मेंढवाऱ्यातलं मेंढरू कर, मला तुझ्या मनातलं मेंढरू कर. तुमचा आमेन येत नाहीये, मला फरक पडत नाही तुमच्या उत्तेजनाची, कारण देवाचा आत्मा माझं उत्तेजन आहे, देवाचा आत्मा माझं स्रोत आहे, देवाचा आत्मा माझा मेंढपाळ आहे. प्रभू मला तुझं मेंढरू बनव, मला तुझ्या मागे लपव, मला तुझ्या मार्गावर चालू दे, मला इकडे तिकडे जाऊ देऊ नको. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण माझ्या आज्ञा पाळत नाही. जर मी प्रभू प्रभू म्हणणार आहे, मला काही अधिकार नाही खुर्ची अडवायचा. मी जर प्रभू प्रभू म्हणणारी, तर मला काही अधिकार नाही ख्रिस्ती नाव लावायचा. मी जर प्रभू प्रभू म्हणणार आहे, मला काही अधिकार नाही पास्टर डिग्री लावायचा, क्वायर डिग्री लावायचा, काय जे काही असं संदेश, प्रॉफिट वाटेवर, हे डिग्री इकडेच. आज्ञापालन देवासमोर येईल, त्याला आज्ञापालन पाहिजे. कोणतरी म्हणा आज्ञापालनाचं वर्ष, आज्ञापालनाचं वर्ष, कोणीतरी म्हणा आज्ञापालनाचं वर्ष. आज्ञापालनाचं तुम्ही वर्ष. यकीन करणार नाही मंडळी, शैतान सगळ्यात जास्त हल्ले माझ्यावर करते. हा संदेश मी तुम्हाला सांगू नये म्हणून, आणि तेव्हा मला सगळ्यात जास्त कृपा देत आहे, कोणीतरी प्रार्थना करत आहे. इतके हल्ले मी 4 आठवडे संपतो, आज संपवल, उद्या संपवल, पण हा काही संपत नाही. हा तोपर्यंत जाईल जोपर्यंत त्याच्या मनातलं लेकरू तयार होत नाही. माझ्यासाठी हा जर बायबलचा सगळ्यात बेस्ट संदेश काय असेल तर आज्ञापालन. माझं आज्ञापालन ठरेल की मी त्याच्यावर प्रेम करतोय की नाही. मला खूप छान एक कविता आली, कविता पहा, जमली तर जमली. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण माझ्या आज्ञा पाळत नाही. तुम्ही मला जीवन म्हणता पण जगत नाही. तुम्ही मला मार्ग म्हणता पण चालत नाही. तुम्ही मला सुंदर म्हणता पण माझ्यावर प्रेम करत नाही. आता प्रभू म्हणतो, आम्ही प्रभू प्रभू म्हणतो ना, मार्ग म्हणतो, जीवन म्हणतो, सगळं गातो, काय काय चालतं आपलं. आता जर आपले गप्पा चालले तर आपण प्रभूबद्दल किती बोलू, कारण 10, 20, 30, 40 वर्षापासून बायबल ऐकू 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 अख्खा कम्प्युटर फिट झालाय. बायबल कृतीमध्ये काय, संदेश ऐकू 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 कोडगा झालोय, कृतीमध्ये काय, ऐकू 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 ब्लॉक झालोय, कृतीमध्ये काय. प्रभू काय म्हणतो ऐका. आता प्रभूला मी प्रभू म्हणतो, ऐकत नाही. जीवन म्हणतो, जगत नाही. मार्ग म्हणतो, चालत नाही. सुंदर म्हणतो, प्रेम करत नाही. आता प्रभू काय म्हणतो पहा. प्रभू म्हणतो, जर उद्या मी म्हणालो मी तुला ओळखत नाही तर मला दोष देऊ नकोस. किती लोक माझ्या बरोबर आहेत? प्रभूचं वाक्य ऐकलं तुम्ही? मी प्रभू म्हणतोय, आज्ञा पाळत नाही. मी जीवन म्हणतोय, जगत नाही.
मी मार्ग म्हणतोय, चालत नाही. मी सुंदर म्हणतोय, प्रेम करत नाहीये. आता प्रभू म्हणतोय, जर उद्या मी म्हणालो, मग ते 27 काढा कोणीतरी, मी तुला ओळखत नाही, तर मला दोष देऊ नकोस. माझी प्रार्थना आहे, माझी प्रार्थना आहे, माझी प्रार्थना आहे. प्रभू आपल्याला ती नजर देव, प्रभू आपल्याला ते हृदय देव, प्रभू आपल्याला तो अनुग्रह देव की आपण त्याला याच जीवनात ओळखो. नरकात त्याची ओळख नाही, नरकात आज्ञा पालन नाही, नरकामध्ये पश्चाताप नाही, नरकामध्ये संधी नाही, संधी जीवन जगत नाही. इथं जर त्याग होत नाही, इथंच झोपेला आवळायचंय, इथंच पापाला त्याच्यावर विजय मिळवायचा आहे, इथंच त्याग करायचा आहे, इथंच आज्ञा पालन करायचंय, मग तिथे एंट्री आहे. फक्त पैसा नकोय, फक्त घरदार नकोय, प्रभू मला आनंदकालिक आशीर्वाद पण पाहिजेत. वाचा. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन. इथं मी माझं नाव ठेवतो, तुम्ही तुमचं ठेवू शकता. तेव्हा देव मला स्पष्ट म्हणेल, दीपक वाचा, की मला तुमची कधीच ओळख मी नव्हती. तुला कधीच ओळखत नव्हतो. हे माझ्यासाठी आहे. अहो अनाचार बस बाकी पुढं फार खरडपट्टी आहे. हे माझ्यासाठी आहे. आणि या वचनाला मी माझ्या जीवनात जिवंत करून ठेवलेलं आहे. मला काही घेणं नाही काय घडतंय माझ्या जीवनात. आप आहे, डाऊन आहे, आरे पारे, सुख आहे, दुःख आहे, जाऊ द्या तिकडं. प्रभू म्हटलं पाहिजे मी तुला ओळखतो. मी म्हटलं प्रभू म्हटलं पाहिजे मी तुला ओळखतो. प्रिय बहिणी, प्रिय भावा, या हे अपडाऊन आले असतील, थांबले असाल, पडले असाल, कुठेतरी गुंतले असाल, पण तिथंच राहायचंय का? तिथंच राहायचंय का? कोणी तोंडाने उत्तर देत नाही. व्यसनातच राहायचंय का? त्या पापातच राहायचंय का? त्या स्वभावातच राहायचंय का? त्या वातावरणातच राहायचं का? विजय मिळवायचा आहे. मी म्हटलं विजय मिळवायचा आहे का? या उठून उभं राहूया, प्रार्थनेत वेळ घालूया. एकच मार्ग समर्पण, एकच मार्ग प्रार्थना, एकच मार्ग पवित्र आत्मा, एकच मार्ग शरीराला देवाच्या हातात देऊन टाकणं. कारण मी आणि तुम्ही त्याचं मंदिर आहे. कोणीतरी म्हणा मी त्याचं मंदिर आहे, कोणीतरी म्हणा मी त्याचं मंदिर आहे. त्याचं मंदिर. पवित्र आत्म्याने कोटेशन मला दिलंय प्रार्थनेत जाण्या अगोदर. हे कोटेशन लक्षात ठेवा. आम्ही आशीर्वादात वाढू शकत नाही जोपर्यंत आम्ही आज्ञा पालनात वाढत नाही. मी सुरुवातच केली आज्ञा पालनाद्वारे आशीर्वाद. अनेकांना आशीर्वाद पाहिजेत, पण त्याच्यासाठी आम्हाला आज्ञा पालनात वाढावं लागेल. अनेक जण रडताय, अनेक जण जर झालं पण भेटतील, अनेकांचे ऑनलाईन फोन आहेत, अनेक सेवक रडताय, अनेक तरुण रडताय, अनेक वेगवेगळे लोक रडताय. का रडताय? सगळं काही आहे, प्रभू प्रभू आहे, पण आज्ञा पालनाची तयारी नाही, किंमत मोजण्याची तयारी नाही. किंमत मोजायची नाही. दे देवा, देव देतच आलंय ना. आज काय नाही माझ्याकडं. कुठं होतो मी, कुठं होते आपण, काय आपली धार्मिकता, काय आपली लायकी, काय आपली पात्रता, कोण आहे आपण त्याच्यासमोर? कोणीच नाही. ही त्याची कृपा आहे. मी जे काही आहे, तुम्ही जे काही कोणीतरी म्हणा, हे त्याच्या कृपेने. आणि जर त्याची कृपा माझ्यावर येत आज, तर तुझ्या कोणी आणि माझ्या कोणी अपेक्षा करत आहे की आम्ही प्रभू प्रभू म्हणणारे नको आहेत, प्रभू सारखं जगणारे पाहिजे. मी म्हटलं प्रभू सारखे जगणारे पाहिजे. अजून एक कोटेशन आहे, आज्ञा पालनाला उशीर करणे म्हणजे आशीर्वादांना उशीर करणे. आम्ही आशीर्वादात वाढू शकत नाही. पवित्र आत्मा म्हणतो जोपर्यंत आम्ही आज्ञा पालनात वाढत नाही. आम्हाला आशीर्वाद तर पाहिजे पण त्याग नकोय. आम्हाला आशीर्वाद पाहिजेत पण किंमत नकोय. आम्हाला प्रभू पाहिजे पण प्रभू प्रभू म्हणून प्रभू जीवनात नकोय. जगाला बेस्ट पालक यहूदापाशी होता, जगाला बेस्ट गुरु यहूदापाशी होता, हो की नाही? तुमच्या आणि माझ्या बायबल मधलं सांगतोय मी. जगातला बेस्ट शिक्षक, जगातला बेस्ट मित्र, जगातला बेस्ट बेस्ट ऑफ द बेस्ट सखा, तरी तो जसा आहे तसाच राहिला. आज कित्येकाने आपले मन कठीण केलेले आहे. आज कित्येकाने आपलं जीवन विकून टाकलेलं आहे, पापाला विकले गेलेले आहेत. सगळं पटतंय, सगळं कळतंय, पण निर्णय घेणारे नाहीयेत, प्रभूवर प्रेम करणारे नाहीये, प्रभू प्रभू म्हणणारे पण तो जे सांगतो ते करणारे कुठे आहेत? पण मी सुरुवात केली, मी गिरवायला तो लागलोय. मी माझी सुरुवात केली. मागच्या आठवड्यामध्ये प्रभू माझ्याशी बोलला, एका कुटुंबाला ब्लेस कर. आणि मी प्रभू विचारलं काय? प्रभू सांगितलं एवढा एवढा आकडा. मी लगेच ब्लेस केला. लक्ष बरू काय का? 2 दिवसांनी प्रभू माझ्याशी परत बोला का पाळकाला ब्लेस कर. म्हटलं किती? एवढा एवढा आकडा. म्हटलं देवा एवढा आकडा? आज्ञा पालन कर. टमाटमा लोकांशी बोलतोय ना आज्ञा पालनावर, शिकवतोय ना, तुझ्या कृतीत आण. देवाला गौरव देतो. देवाचा आत्मा बोलला, मी त्या सेवकाला लगेच माझ्या मनात झाला जागीच तेवढा अमाऊंट टाकू दिला. मोठा अमाऊंट होता. अमाऊंट मोठा नाही, प्रभू मोठा आहे. हे देवा काय घ्यायचं ते घे, पण मला आज्ञा पाळणारा बनव. प्रभू काय घ्यायचं ते घे, पण तुझ्या मनातली बनव, तुझ्या मनातला बनव. आज देवाला ती मंडळी पाहिजे, आज देवाला तो परिवार पाहिजे, आज देवाला तो तरुण पाहिजे, आज देवाला ती विधवा पाहिजे, ती आई पाहिजे, ते सेवक पाहिजे जे आदर करतील. जोपर्यंत आज्ञा पालन नाही तोपर्यंत आशीर्वाद नाही, जोपर्यंत आज्ञा पालनाला उशीर तोपर्यंत आशीर्वादाला उशीर. या डोळे बंद करूया, चेक करूया माझं ख्रिस्ती जीवन आज्ञा पालनावर आहे का आज्ञा भंगावर आहे? चेक इट, चेक इट, चेक इट, चेक. जीवन बदलणारे संदेश
आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.